नगर परिषदेची निवडणूक निमित्त सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकारी आणि नेते यांची आढावा बैठक चोपडा शहरांमध्ये सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रतिभाताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी आमदार कैलास पाटील, माजी शिक्षक आमदार दिलीपराव सोनावणे, जिल्हा बँक संचालक घनश्यामभाई अग्रवाल यांच्या उपस्थितीत संपन्न झाली। आढावा बैठकीत नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांची चर्चा करण्यात आली। नेत्यांसह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढावी अशी नेत्यांसह कार्यकर्त्यांनी मागणी केली। या नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून डॉक्टर कविता रवींद्र पाटील यांच्या नावावर नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे एकमत झाले। नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल यांच्याकडे सोपवण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील बडे नेते आणि पदाधिकारी कार्यकर्तेही येणाऱ्या 2 दिवसात अजितदादांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार असल्याची चर्चा आहे। चोपडा ग्रामीण आणि चोपडा शहराची एकत्रपणे आज इथे मीटिंग घेण्यात आली। तालुका अध्यक्ष बाळासाहेबजी आणि शहराध्यक्ष गिरीश भाऊ यांच्या प्रमुख याच्याने ही मीटिंग घेण्यात आली। पण कैलास बापू, दिलीप तात्या आणि घनश्यामभाई यांच्या नेतृत्वामध्ये आज ही शहरासाठीची प्रामुख्याने मीटिंग संपन्न झालेली आहे। यामध्ये उद्यापासून ज्या नगरपालिकेसाठीचे नामांकन होणार आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पूर्ण निर्धार केलेला आहे की इथे आम्ही आमच्या स्वबळावरती लढू। चर्चेला जागा मोकळी आहे, ओपन आहे। संवाद आम्ही नक्की करू। महायुतीमधले आपल्या घटक पक्षांनी संवाद केला तर त्यांच्याशी संवाद नक्की होईल। पण आमची तयारी इथे नगराध्यक्षापासून तर सर्व नगरसेवकांच्या पूर्ण झालेली आहे। त्या संदर्भामध्ये आज सर्वांनी निर्धार व्यक्त केला आहे। हातात हात घालून आम्ही ही निवडणूक आमच्या स्वबळावरती लढायला सुद्धा सज्ज आहोत, अशा प्रकारचा निर्धार आजच्या या मेळाव्यामध्ये केला गेलेला आहे। त्यासाठी तुम्ही सांगता की चर्चेला अजून वेळ आहे आणि जर युतीतील घटक पक्षांनी चर्चा केली तर युती करणार, परंतु आपल्याकडे जे पदाधिकारी आहे ते सोबळावरच त्यांचं जास्त कल दिसून येत आहे। तर आपण त्यांच्या जे इच्छा आहे ती पूर्ण करणार। आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेजी यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की स्थानिक लोक जे आहेत त्यांचं काय मानस आहे त्याला प्रामुख्याने पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे। त्यामुळे आम्ही किंवा आमचं राष्ट्रीय नेतृत्व राज्याचं नेतृत्व हे युतीच्या बाबतीमध्ये सकारात्मक असलं तरी सुद्धा स्थानिक पातळीवरती जो निर्णय घेतला जाईल त्याचा आदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते नक्की करणार आहेत आणि त्यांनी आम्हाला तसं सांगितलेलं आहे। त्यामुळे स्थानिक लोकांनी एकत्र बसायचं आहे, एकत्र यायचं आहे, जसं आज इथे आलेत आणि त्यांनी आपली ताकद, आपली शक्ती लक्षात घेऊन निर्णय करायचा आहे। युतीचा निर्णयही त्यांचाच असेल आणि एकटं लढण्याचा निर्णयही त्यांचा असेल। हा पूर्णपणे स्थानिक शक्तीवरती, ताकदीवरती घेतला गेलेला निर्णय असेल आणि चोपडा शहरातले लोक जर नेतृत्व हे जर म्हणत असेल की आम्ही स्वतंत्र लढायला तयार आहोत तर आम्हाला आणि आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाला त्याची काही अडचण असणार नाही। ताईसाहेब, शरद पवार गटाचे जे पदाधिकारी नेते आपल्याकडे प्रवेश करू इच्छित आहे तर आपली ताकद वाढेल याबद्दल कसं पाहता? पक्षामध्ये कोणी येणार असेल तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे हे मानणारे आम्ही आहोत आणि 1+1 होतं, 1+1 शून्य करायची गरज नसते। त्यामुळे पक्षामध्ये येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीचं स्वागत हे केलं जातं आणि याचंही भान पक्षामध्ये राखलं जातं की जुने आलेले, आधी आलेले जे आहेत त्यांचं मानस, त्यांचं स्थान हे अबाधित ठेवत इतरांना त्याच्यामध्ये सामावून घेतलं जातं। हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि म्हणून कोणी आलं तरी आमची नक्कीच ताकद वाढेल। त्यामुळे आम्ही त्यांचंही स्वागत करू। मला माहिती नाही कोण येणार आहे आणि काय त्याच्याबद्दलची मला काही कल्पना नाहीये। महादूत न्यूजसाठी उमेश नगराळे, जळगाव।